नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. बसले बघा, जेवण केलं ना, दवाखान्यात जाऊन आली. जरा पाय गळायला लागलं होतं. थोड्यात थोडा आहे तर एखादं इंजेक्शन मारून यावं म्हटलं. इंजेक्शन मारले, 2 रोजाच्या गोळ्या आणल्या. गोळी खाल्ली आल्यावर आता बसली या. तवर ताईनं धुणं भांडी केलं तर ताई हो का आता इथं झोपली. मसाला पॅकिंग करायचं आहे. रात्री आणली ती कुठे इथं नाही तर त्याने ताई गादी करून कुशाल झोपली बघा इथं. उशी टाकून ब्लँकेट हातरून चटई सुद्धा नाही, ब्लँकेट डायरेक्ट मग गादी करून झोपली. बाटली भरून न्या म्हणा. यांचं काम आहे ते चालले ते दोघंजण भाऊ भाऊ. कवाच्यानं कालवा केला, कपाटात कापडच आहे तीन सापडना कुठलं काय जाग्यावर आणि काय करू. आणि ती कपाट आहे आमच्या लग्नातलं, ती असं उघडलं का दान दिसतं दरवाजाच निकाळतोय बाजूला. लेमन गुळी खाते बघा मी आता. एक पुडा आणलाय भाऊजीनं. मला ती हुडकत हुडकत गावला पुडा. मग ते म्हणलं खावा गोळी, एक चव यायला तोंडाला. काय नाही, डॉक्टर म्हणला फक्त माझं पाय गळायला लागलं होतं आणि अंग सगळं जड जड अंग दुखत होतं. म्हणलं कणकणी यायच्या आधीच जावावा. बारीक ताप आलाय म्हणलं डॉक्टर. बाग काय नाही, एक इंजेक्शन दिलं, गोळ्या खाल्ल्या का आता विश्रांती घेऊन सांगितलंय नवऱ्यानं. मसाला करायचा की पॅकिंग अजून. गावला बघा तुझी कोटी बिना तू नीट करू नका. कुठे पिकून झालं तुला लागते खेळायला इकडे. नाही, मी खेळाय बारका लेकरूच आहे. असे गुणाचे बायको असू जाऊ जावा. बाय बाय. कुठे नीट करून आणतो म्हणतात. कुठेच काय वायर निसटले का काय झाले कोणाटा. बंदच आहे आता. महिना कंप्लीट, 1 महिना होऊन गेला. स्कूटी बंदच आहे. इथं ह्या खोलीत जरा बरं वाटतंय वा. बसले येऊन मग इथं बेडवर. आता ताई झोपती इथं म्हणून तर हो का. ह्या खोलीला काय हो का, इकडून एक खिडकी आहे, इकडून एक खिडकी आहे, त्याच्यामुळे वारं येतं या. आणि तिकडे त्या मधल्या खोलीत तर एकच खिडकी आहे. हॉलमध्ये आहे तर हॉलमध्ये इकडून भिंती असल्यामुळे ती मागणं मोरणं आहे. वरनं कशाचं वारं यायचं आहे पोर्चमधनं. तिथं पाठीमाग काय नाही, बाथरूम हे आहे तिकडं धटम वारधटीला. आणि त्याच्या ही साईडला एक खोली आहे बघलेलाच, त्याच्यामुळे इथं वारं येतं आहे. एरियाच्या ठिकाणी बघा ढेल लावले इथं. आता मका जरा मोठी आली म्हणजे बुडात टाकायचा एरिया. जावा की घेऊन. उन्हाळा दिसाय लागतंय पाणी, मस्त पावसाळा दिसाय पण ऊन कसलं पडतंय. उद्या तेवढं नरड वलं करायला असलं मध्ये बरं असतंय आपलं आपलं. नाही बिस्लरी घ्या एखादी. बिस्लरी तर चांगली, सगळ्यात शुद्ध केलेलं पाणी असतं ते फिल्टरचं. आपलं साधं तरी असतंय, पण आपलं पाणी पिल्याशिवाय ताणच जात नाही. सवय लागलेली असते आपल्या घरच्या पाण्याची. बिस्लरीचं किती पाणी प्या, आणि बिस्लरीचं लय पाणीच पी वाटत नाही. नॉर्मल द्या म्हणलं का थंडगार देते, थंडगार द्या म्हणलं का गरम पाणी देते. असलं आहे तर दुकानात पाहिजे ते कुठं भेटतंय तरी. पोरांचा चाललाय कालवा. हे दिन ते दिन जाऊस तर त्यांच्या हाताखालीच द्यायला लागतं एक माणूस. सारखं द्यायला लागतंय काय ना काय हाताखाली. मग ते निघायचे त्यांचं काम करून यायचे. गेड का नाही त्याचं कुठे. होय वा नवा आता नेताल बांधून आणि पप्पाचं आहे. पप्पाचं चार्जिंग नाही देत, येताना बांधूनच आणावं लागणार आहे. जाव्यानं
आणतो ना येताना बी लावू पुन्हा रसार चार्जिंगला काय गेली बाहेर तर ताईच्या गादीवर बसते आपल्या बरं वाटतंय जाऊ चालली बघा निघाली अंकिता आहे उभा राहून बघती वैरण कुटी करायला येत नाही म्हणून आम्हाला येड्यात काढते ती करायला का झालं सगळं येतंय आम्हाला बसाय पुरी नो घरात अगं पत्रवाळ्या उरल्या त्या कार्यक्रमातल्या होत्या पुणे त्याच्या ती वर आहे का 2-3 बंडल राहिले ते राहू द्या म्हणलं सावासनीला बिवासनीला भजी पापड द्यायला होतील मस्त कप्प्याच्या पण त्यात ठेवा येत आहे ना ते साईडला ठेवलं मी तसं राहू द्या म्हणलं देऊ नका महागारी गलचं काय उरले ती वाटतं पत्रवाळ्या चहाचं तर कप थोडंच आणलं होतं ते बी संपलं मग अशी दवाखान्यात गेल्यावर मग ती पॅकिंगच्या कॅरी बॅगी संपल्या होत्या मग ते आणाय गेलतो तिथं मला प्लेटा दिसल्या चहाचं कप होतं ग्लास होतं पत्रवाळ्या होत्या सगळं होतं तिथं काय घेऊन करायचं म्हणलं तसल्या गेल्या वर्षी आणल्या होत्या बघा मी प्लेटा तसल्या छोट्या छोट्या नाश्त्याला असतात ते का ते सवासणीला द्यायला भजी पापड त्यात सगळं भांडी जर ताट असतंय ना गुळवणीला आणि पोळीला ताट असतंय आणि भात आमटीला वाटे असतात त्या मी गेल्या वर्षी 1 डझन आणल्या होत्या त्याच्या पडल्या वर्षी 1 डझन आणल्या होत्या अशा करून सवासणीला आता भरपूर झालं आता काय ह्या वर्षी आणायला लागत नाही ह्या वर्षी हाय तेवढं आहे बरं ह्या वर्षी काय लय ढोंगच करणारा हाय एवढ्या वस्तीच्या तेवढ्या सवासणी घालणार लय काय गावभर नाहीच घालत बसणार होत नाही व करतंय माणूस मस्त उल्हासानं पण पुन्हा ज्याला आजारी पडायचं काम आहे तेवढंच आपलं शास्त्र मारू सवासणी काय 7 सवासणी भेटल्या तरी मस्त लाखाच्या असते ते झालं आता सोमवारपासनं दोंडा महिना संपून ज्येष्ठाचा महिना लागायचा आहे पुन्हा अजून धुणं सारवण काढायचं झालं 1 दिवस घरी नसणार आहे पुन्हा सारखं ह्याच्यात जा जेवाय त्याच्यात जा जेवाय सवासणी नाही पौर्णिमा वट पौर्णिमा होस तर सगळी शांत असते ती बरं का आणि वट पौर्णिमा झाली म्हणलं का सगळ्यांच्या एक दिवशी 4-4 जणांच्या एक दिवशी सवासणी मग ही म्हणते माझ्यात सवासीन राहील नाही ती म्हणते माझ्यात राहील नाही पण यंदा रागाला येते ती मी तर म्हणते औंदा लवकरच घालून घ्यावं लवकर नाही झालं तर नेमका पुनवीला तरी घालावत्या सवासणी वट पौर्णिमेला आपलं सगळं चांगलं म्हणजे आपलं दिवस बी चांगला आपल्या पौर्णिमे दिवशीचा वारी बी मागायला सरळ होतंय पुनवीला ज्येष्ठी पुनवीला माहवी पुनवीला वारी मागायला जावं लागते गावात 5 घरं तर मागावं लागते ती काचोळी घेऊन मग ते आपलं सारं संगच होतंय आणि पुन्हा आधी जरी आपण सवासणी घातलं तरी पुनवीला वारीच मागावं लागते आणि ज्या दिवशी सवासणी आहेत त्या दिवशी पण आपल्याला वारी मागावंच लागते त्याच्यामुळं मग सगळं धुणं सारवाण ही निर्मळ होतंय आणि तुम्हाला तर माहीतच आहे आमच्या घरात ह्या दिराला नवऱ्याला अंड्या मटणाचा कितीही हाय नुसता लळा ती खायला लागतं याचं नाही खायना तर त्यांची तोंड नुसती एवढी होऊन बसते ती मग त्यापेक्षा आपलं सारं मोक्यावर करायचं देवधर्म बी आपला व्यवस्थित पार पडला पाहिजे सगळंच त्याच्यामुळं सगळं व्यवस्थितच करायचं पंप टेबला कशी आहे टेबला कशी काल झाली ती की हवा कमी गाडीची मग ती वैरण आणताना ह्यानी म्हणायला जा इकडे करायला मग काल हवा मारली सगळं आणलंय बघा रानातली वस्ती आहे पंप हाय सगळं हाय काय नाही असं नाही रानातल्या वस्तीला शेतातली आपली इकणार ती दातळं 3 आहे ती दातूळ खोरे 2 आहेत दारी धरायचं टिकाव आहेत 2 काय पाहिजे दात्र्याचं गिळा आहेत कुयती आहे ती सगळं आहे बघा खुरपी आहे ती सगळं लागतंय शेतकऱ्याच्या घरी आपली इकणं लागते ती या कुणाच्यात मागाय जावावा देत नाही ती नाही आमचं मोडलंयच वन तोडलंयच वन आम्हालाच नाही असं त्यांचं ऐकून घेण्यापेक्षा आपलं आणलं म्हणजे बरं असतंय बरोबर आहे का नाही रानातल्या वस्तीला जाता कुठं कुणाला मागायला आणि पहिल्यापासून बाजारात तर आमचं कधीच कमी नाही आता तेव्हापासून एक्स्ट्रा असतं जोवर आहे ना पुढचा बाजार तोपर्यंत आणून ठेवतो आम्ही जाई ना ती कशी कोणाला अजून हिथंच आहे ती गाडीची चावी आणन दावा आणन बांधन करते ती बघती काय झालं यांच्या कुटीला झालंय का त्यांच्या बुलेटला काय झालंय तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय